मित्रांनो, अंधभक्तांचे 2 प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर देणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। काही जण असा प्रश्न विचारतील की या अंधभक्तांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज काय। लक्षात ठेवा, अनेक जण मी पाहत आहे समाजामध्ये अनेक जण या लोकांना बळी पडतात। यांच्या भोंदूगिरीला, यांच्या खोटारडेपणाला, यांच्या पाखंडाला अनेक जण बळी पडतात आणि बळी पडणारे आपलेच लोक आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी लक्षात ठेवा, या पाखंड्यांसाठी नाही, या अंधभक्तांसाठी नाही, परंतु यांना बळी पडणारे जे आपले बांधव आहेत यांच्यासाठी यांना हे उत्तर देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता मित्रांनो, काल मी मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याच्यावर व्हिडिओ बनवल्यानंतर, कोण तो भंडारे महाराज आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवल्यानंतर त्यामध्ये हिंदू शब्दाचा उल्लेख झाला आणि त्यावर अंधभक्तांनी एक प्रश्न विचारला की तुकाराम महाराज काय हिंदू विरोधी थोडेच होते। आता मी विधान काय केलं होतं की तुकाराम महाराजांचे विचार आणि मनोहर भिडेंचे विचार यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, म्हणजे परस्पर अपोजिट विचार आहेत दोघांचे। परंतु आता या प्रश्न विचारणाराचं काय म्हणणं आहे की तुकाराम महाराज आणि मनोहर भिडे यांचे विचार एकच आहेत, म्हणजे यांची मानसिकता कशा पद्धतीची बनलेली आहे। म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की मनोहर भिडे जे म्हणतील तेच हिंदू, तेच हिंदूंचे विचार आणि यांना विरोध करणारे जे आहेत यांच्या विरोधी जी विचारधारा आहे, जी समतेची विचारधारा आहे, ती हिंदू विरोधी विचारधारा आहे, असा या प्रश्नाचा अर्थ आहे। आता यासाठी आपल्याला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची विचारधारा काय आहे हे समजणं अत्यंत गरजेचं आहे। हे आपण अनेकदा मांडतो, परंतु धर्माच्या बाबतीत, खास करून हिंदू धर्माच्या बाबतीत लक्षात ठेवा, मी स्वतः हिंदू आहे, मरेपर्यंत मी हिंदू राहणार आहे, माझ्या येणाऱ्या पिढ्या सुद्धा हिंदू राहणार आहेत। मला हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान आहे, हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान असणारा मी माणूस आहे। लक्षात ठेवा, माझा हिंदू धर्म कोणता आहे तो मी अनेकदा सांगितलेला आहे। आता तुकाराम महाराज हिंदू या शब्दाबद्दल काय म्हणतात लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये फक्त एक वेळेसच हिंदू शब्द आलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा काय म्हणतात तुकाराम महाराज, जानतसू मुझे कछु नहीं प्यार। लक्षात ठेवा, तुकाराम महाराज काय म्हणतात, एखादा व्यक्ती हिंदू आहे किंवा अन्य हिंदू मधील त्यांनी काही जातींचा उल्लेख केलेला आहे, तो मला ते इथे उल्लेख करायचा नाही। हिंदू मधील एखाद्या तुम्ही कोणत्या जातीचा आहात, मराठा आहात, ओबीसी आहात, एससी आहात, एसटी आहात, कोणत्या जातीचा आहात, यामुळे मला तुम्ही प्रिय नाहीत। लक्षात ठेवा, म्हणजे एखादा व्यक्ती केवळ हिंदू आहे किंवा माझ्या स्वतःच्या जातीचा आहे किंवा तुकाराम महाराज ज्या जातीमध्ये जन्मले त्या जातीचा आहे म्हणून सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात मला त्याच्याविषयी प्रेम नाही। आता हे विचार तुकाराम महाराजांचे आहेत, गाथेमध्ये आहेत, गाथा काही आम्ही लिहिलेली नाही। लक्षात ठेवा, गाथा तुकाराम महाराजांनी लिहिलेली आहे। तुकाराम महाराज म्हणतात की एखादा व्यक्ती केवळ हिंदू आहे म्हणून मला त्याच्याविषयी अजिबात प्रेम नाही, तर माझं प्रेम कोणाविषयी आहे, माझी या जातीचे मज कोणी भेटो। म्हणजे लक्षात ठेवा, तो माणूस देवाला मानणार आहे का, समतेला मानणार आहे का, तो माणूस जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, या देवाला मानणारा आहे का, तो मला प्रिय आहे। तुकाराम महाराज बघा, तो सत्याला मानणार आहे का, सत्य म्हणजे सत्ता नव्हे, ट्रूथ, तो सत्याला मानणार आहे का, तुका म्हणे मज सत्याची आवडी। आणि तुकाराम महाराजांचा धर्म सुद्धा कोणता आहे लक्षात ठेवा, गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी धर्म सांगितलेला आहे, सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणिक हे वर्म नाही दुजे, म्हणजे सत्याला धर्म म्हटलेला आहे तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये। तुकाराम महाराजांना अपेक्षित धर्म हा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई, बौद्ध वगैरे कोणताही धर्म नाही, तर व्हॉटेवर ट्रूथ, लक्षात ठेवा, जे काही सत्य आहे त्याला तुकाराम महाराजांनी धर्म म्हटलेला आहे। अगदी देवाला सुद्धा तुकाराम महाराजांनी सत्य म्हटलेलं आहे, सत्य तू विठ्ठला। म्हणजे तुकाराम महाराज सत्याला किती महत्व देत होते। सत्याला तुकाराम महाराज धर्म म्हणतात, सत्याला तुकाराम महाराज देव म्हणतात, मला सत्याची आवड आहे असं म्हणतात। तुका म्हणे मज सत्याची आवडी, आवड काय तर सत्याची, लक्षात ठेवा। आणि एकीकडे तुकाराम महाराज समतेची
समतेच्या बाता मारतात, सर्वाभूती वासुदेव म्हणतात. लक्षात ठेवा. मौलिक ज्ञानोबाराय आपण हरिपाठामध्ये रोज म्हणतो, सर्वा घटी राम देहा देही एक. हा समतेचा विचार मौलिक ज्ञानोबारायांनी जो समतेचा विचार मांडलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंब होणार चराचर आपणची झाला. आणि या चराचर सृष्टीमध्ये कबीर मोमीन लतीब मुसलमान सेना नाही जान विष्णुदास. जो या समतेच्या मार्गाने चालणार आहे, जो या बंधुभाव या मार्गाने चालणार आहे, तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, तो आपला आहे, तो माझा आहे, तो माझा सखा आहे. हे वाक्य वारकरी साधू संतांचे आहेत. आणि मग लक्षात ठेवा, तुकाराम महाराज हिंदू विरोधी असण्याचा काहीच प्रश्न नाही. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांचा हा धर्म जो आहे, या सिंधू नदीच्या अलीकडे राहणारे आम्ही जे हिंदू लोक आहोत, लक्षात ठेवा, यांना अपेक्षित जो धर्म आहे तो आमचा धर्म, हा तुकाराम महाराजांचा धर्म आहे. तुकाराम महाराज तर या हिंदू मुस्लिम याच्या पलीकडे गेलेले आहेत. लक्षात ठेवा, नामदेव महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे, तुम्ही माझं मत खोडाल, हो तुम्ही आमचं मत खोडाल, आमच्या मताला शून्य किंमत आहे. परंतु नामदेव महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या मताला तुम्ही नाकारू शकत नाहीत. काय म्हणतात नामदेव महाराज? हिंदू पूजे देहरा, मुसलमान मस्जिद, नामा सेवे सेवय्या, जहा मंदिर ना मस्जिद. बघा, तोच अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अगदी वेगळ्या भाषेमध्ये हिंदू मुस्लिम हे नाव न घेता म्हटलेलं आहे. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निवळीला विश्वाकार. लक्षात ठेवा, हे विश्वाकार झालेले आहेत. तुम्ही संतांना, वारकरी संतांना एका धर्मामध्ये, एका विचारामध्ये, एका बंधनामध्ये, एका देशामध्ये, एका मर्यादेमध्ये बांधू शकत नाहीत. तर संत हे विश्वाचे आहेत, अखंड मानव जातीचे आहेत. लक्षात ठेवा, संतांचे विचार हे वैश्विक विचार आहेत आणि हे विचार आम्हाला अपेक्षित आहेत. आणि या विचारांचा आणि मनोहर भिडेचा, या विचारांचा आणि त्या भंडारे महाराजाचा कसलाही लांबून सुद्धा संबंध नाही. लक्षात ठेवा, उलट या विचारधारेच्या विरोधामध्ये काम करणारे हे लोक आहेत आणि हे वास्तव आहे. आणि अशामध्ये हा अंधभक्त प्रश्न विचारतो की तुकाराम महाराज काय हिंदू विरोधी थोडेच होते? अरे भावड्या, अरे अंधभक्ता, तुकाराम महाराज हिंदू विरोधी नाहीत. हिंदू विरोधी कोण आहे? हिंदू विरोधी मनोहर कुलकर्णी आहे, जो, लक्षात ठेवा, जो स्वतःचं नाव बदलतो, स्वतःचा उद्देश सफल करण्यासाठी नाव बदलतो. मनोहर कुलकर्णी असताना सुद्धा तो संभाजी भिडे नाव धारण करतो. आणि दुसरा हिंदू विरोधी कोण आहे? हा संग्राम बापू भंडारी आहे, जो नथुराम गोडसेचा समर्थक आहे, जो एका भारत देशातील, स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी, पहिला आतंकवादी नथुराम गोडसेचा समर्थक असणारा व्यक्ती हा हिंदू विरोधी आहे. म्हणजे हे लोक स्वतःची तुलना तुकाराम महाराजांशी किंवा हिंदू धर्माशी करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, येथे या लोकांची चाल या सर्वसामान्य लोकांनी ओळखणं गरजेचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, दुसरा प्रश्न विचारलेला आहे, हाऊ विल डिफाईन हिंदू? हिंदूला तुम्ही कसं डिफाईन कराल? तर हिंदूला डिफाईन याच पद्धतीने करणार जे तुकाराम महाराजांना, वारकरी साधू संतांना अपेक्षित आहे. तुकाराम महाराज याच्यापेक्षा व्यापक आहेत. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांना तुम्ही, वारकरी साधू संतांना, मौली ज्ञानोबारायांना, नामदेव महाराजांना, संत एकनाथ महाराजांना तुम्ही या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मामध्ये तुम्ही बांधूच शकत नाहीत. ते विश्वव्यापक आहेत. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, मौली ज्ञानोबाराय म्हणतात. परंतु हिंदूला कसं डिफाईन करायचं? जो सर्वसामान्य हिंदू आहे, लक्षात ठेवा, जो माझ्यासारखा सर्वसामान्य हिंदू आहे, त्याला डिफाईन कसं करायचं? सिंधू नदीच्या अलीकडे आम्ही जे राहणारे लोक आहोत, ज्यांचा या वारकरी परंपरेवर विश्वास आहे, ज्यांचा समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्वावर विश्वास आहे, ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर विश्वास आहे, ज्यांचा महात्मा फुलेवर, बाबासाहेब आंबेडकरांवर सुद्धा विश्वास आहे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग कशामुळे केला? या मनोहर कुलकर्णी सारख्या लोकांमुळे त्याग केला. या जो कोण आहे तो राकेश तिवारी सारख्या लोकांमुळे त्याग केला.
या संग्राम भंडारेसारख्या लोकांमुळे बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंदू धर्माचा त्याग केला, तरी आम्हाला त्या धर्मामध्ये सुधारणा करून तो धर्म आम्हाला चालवायचा आहे आणि तो धर्म आमचा आहे आणि ही आमच्या धर्माची व्याख्या आहे. जो लक्षात ठेवा 70-80% हिंदू, तुम्हाला असं वाटत असेल 70-80% हिंदू हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे, महात्मा फुलेंना मानणार आहे, शाहू महाराजांना मानणार आहे, बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे. जरी बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग केलेला असला तरी 70-80% हिंदू समाज हा जय भीम म्हणणार आहे, अगदी गर्वाने जय भीम म्हणणार आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. आणि तो हिंदू धर्म खरा आहे. या लोकांचा हिंदू धर्म हा हिंदू नसून या लोकांचा हिंदू धर्म हा ब्राह्मणी धर्म आहे. अनेक ब्राह्मण आहेत, 50% ब्राह्मण हे आमच्या बाजूने आहेत, लक्षात ठेवा. आणि आमच्यातील अनेक भाईताड बहुजन यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे येथे जातीचा सुद्धा संबंध नाही, येथे वर्णवर्चस्वाचा, येथे लक्षात ठेवा, येथे द्वेषाचा फरक आहे. या लोकांच्या मनामध्ये केवळ द्वेष भरलेला आहे, भेद भरलेला आहे. न करावा द्वेष भूतांचा मत्सर. काय म्हणतात तुकाराम महाराज? कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, ही आमची शिकवण आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमा मंगळ, ही आमची शिकवण आहे. आणि तो धर्म आम्हाला प्रिय आहे. आणि आम्हाला जर हिंदू डिफाईन करायचा असेल तर आम्ही संतांच्या मार्गाने डिफाईन करू. लक्षात घ्या, सर्वसामान्य हिंदूंना आव्हान आहे, तुम्ही या लोकांना जे बळी पडत आहात, बळी पडू नका आणि यांचं षड्यंत्र ओळखा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.